हॅलो नमस्कार सगळ्यांना। आज मी एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे। वडीची एकदम क्रिस्पी होते छान। त्यानंतर इथं मी आळूची पानं धुवून बारीक चिरून घेतलीत। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले 1 कप बेसन पीठ आणि त्यानंतर मी टाकली हळद, त्याच्यानंतर आपलं चवीनुसार मीठ आणि त्यानंतर तीळ आणि आलं लसूण पेस्ट तिखट तुमच्या आवडीनुसार। त्यानंतर चिंच गुळाची चटणी टाकली मी। चिंच गुळाची चटणीची पण व्हिडिओ मी टाकलेली आहे, नक्की जा आणि बघा, अगदी ती सगळ्याला चालती। त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण मी मळून घेतले छान घट्ट। कसं आहे ही पद्धत खूप छान आहे करायला, चिरून पटकन पण होते, कट पण छान होते। त्यानंतर हे सगळं मी मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर गरजेनुसारच बेसन पिठाचा वापर करायचा, नाही तर पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे। असं मस्त मिश्रण असं घट्ट पाहिजे, बघू शकता इथं असं एकदम मस्त घट्ट झाले। बेसन पीठ लागन तसंच टाकायचं आणि चिरून केलेलं खूप भारी होते। त्यानंतर इथं मी स्टीम करायला पण ठेवून दिलीत आणि त्याच्यानंतर स्टीम पण झालेत आणि ही आज झाली की दुसऱ्या दिवशी तळायची, म्हणजे एकदम क्रिस्पी छान होती। आता इथं मी पातळ असे स्लाइस पण करून घेतले। तिथे एका साईडला ऑइल पण गरम होते आणि इथं मी छान हे तळून घेते आणि शक्यतो पातळ हे करा, म्हणजे क्रिस्पी मस्त होते। आणि बघू शकता असे गोल्डन ब्राऊन करायचे आणि बघू शकता की किती छान दिसते। आणि नक्कीच आवडले की चॅनलला सबस्क्राईब नक्कीच फॉलो करा, आवडले की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। बाय बाय।